जोशी विल्यम भादवड बी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चौथा हिरवा मानकोली ए संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण. ऑन साईडला जर बघितलं आपण शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. 12th मॅन पाठवायचा जोशी विल्यम भादवड बी संघ कॅप्टन. 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तैनात ठेवायचा आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर योगेश आणि अभिषेक. पहिलं षटक मात्र बॅट आणि बॉलचा हवाचा संपर्क होत नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि तोपर्यंत योगेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. बॅट आणि बॅटला लागल्यानंतर चेंडू हा पायावर आदळला होता. त्यामुळे बघितलं गोलंदाजाने खरं तर मधल्या एसटीवरला चेंडू होता. बॅट आणि त्यानंतर पायाला स्पर्श झाला. त्यामुळे अपील केलं गेलं नव्हतं. धावसंख्येला शुभारंभ झालेला आहे. सतीश मार्गस्थ होईल. अगदी उंचापुरा शॉर्ट रन गोलंदाजी करतोय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ज्याप्रमाणे स्पिनर जेव्हा गोलंदाजी करतायत स्पिन गोलंदाज त्याप्रमाणे गोलंदाजी. याला मात्र क्लास फटका, कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. अगदी गॅप शोधलेली आहे आणि चेंडू सरळ डीप कव्हर, सीमा पार, चौकार. काय फटका खेळलेला आहे. अगदी कव्हरच्या मधून, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून फटका गॅप शोधते. प्लेसमेंट किती जबरदस्त होतं. फटका सुद्धा खूप क्लास फटका. क्लास क्रिकेटच्या बॅटमधून अशा प्रकारचा फटका येऊ शकतो. योगेश दळवी याच्या बॅटमधून निघाला हा कलात्मक फटका बघायला मिळाला. चौकार. चौकाराने योगेश आपलं खातं उघडतोय आणि चौकाराने चौथा हिरवा मानकोली ए संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या होते 5. सतीश मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 6. सतीश अगदी शॉर्ट रनअप आहे. हा म्हणजे स्लॉग हिट फटका खेळलेला आहे. आय थिंक झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. हे जीवनदान महागात पडू शकतं कारण योगेश असा एक बॅटर आहे ज्याच्याकडे क्लास क्रिकेट आहे. त्याचबरोबर मोठे फटके खेळण्याची क्षमता सुद्धा आहे. तुम्ही पहिल्या षटकात जेव्हा जीवनदान देता तेव्हा संघावर प्रेशर बिल्डअप होतं आणि समोरच्या संघामध्ये उत्साह निर्माण होतो. फक्त एकच धाव मिळाली. सतीश याला फटका खेळणार. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येत नाही. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला मात्र झेल घेता आलेला नाही. जीवनदान पुन्हा एकदा मिळतंय. धावबाद झालेला आहे. धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न इथे उपस्थित नक्कीच केला जाईल कारण जीवनदान मिळालं होतं. झेल घेता आलेला नव्हता आणि धाव घेण्याचा जो प्रयत्न केला गेला तेव्हा ते महत्वपूर्ण बॅटर इट्स अ बिग ब्लो योगेश बाद झाला. एक मोठा धक्का म्हणता येईल. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे श्रीराम. तसंही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे चौथ्या हिरवा मानकोली ए संघाकडे. पण महत्वपूर्ण विकेट प्राप्त झालेली आहे धावबादच्या रूपाने कारण योगेश बाद झालेला आहे. योगेशने एक चौकार लगावल्यानंतर असं वाटलं होतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल पण मात्र कुठेतरी धावबाद झाला. पहिलं यश भले मिळालं नाहीये सतीशला पण धावबादच्या रूपाने संघाला यश मिळालेलं आहे. 7 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. आता मात्र श्रीराम खेळण्यासाठी आलेला आहे. सतीश या लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाईल मिड ऑनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धावबाद होईल. दुसरा बॅटरी धावबाद होतोय. हा सुद्धा एक रणनीतीचा भाग असू शकतो. 40+ क्रिकेट सध्या खूप वेगात चाललेलं आहे आणि जितके संघ भिवंडी तालुक्यामध्ये खेळतायत ना तितके संघ टेनिस विश्वामध्ये कुठेही नसतील. मी भारताचा उल्लेख करत नाही. कुठेही जगामध्ये कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात संघ भिवंडीमध्ये आहेत. 100पेक्षा जास्त संघ खेळतायत 40+चे आणि या माध्यमातून हा जो महत्त्वाचा उद्देश म्हणजे एक तर फिटनेस, दुसरं म्हणजे मनोरंजन आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश
म्हणजे कुठेतरी वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. जे काय व्यसनाधीनपणा जो जाणवला जातोय आणि विशेष करून 40+ नंतर, कारण 40+ नंतर जे खेळाडू असतात ते मोस्टली सधन असतात, चांगल्या प्रकारे सधन असतात. कोण जॉब चांगल्या प्रकारे जॉबवर असतो, तर कोण चांगला बिझनेसमॅन असतो, त्याच्या चांगल्या प्रकारे सधन असतात आणि त्यानंतर कुठल्या तरी व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि तो सुद्धा उद्देश साध्य होतोय, फिटनेस सुद्धा साध्य होतोय, मनोरंजन साध्य होतोय. डेफिनेटली मी उल्लेख केलेला आहे की ते योगेश दळवीचा सुद्धा उल्लेख करता येईल या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि हा उद्देश साधूनच खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट जे बघायला मिळते भिवंडीमध्ये हे अतिशय उल्लेखनीय, वाखाणीय आहे, अगदी प्रशंसनीय म्हणता येईल. त्यानंतर फटका खेळला जातो, सेडू सरळ जाईल मिडॉनला, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 9. 2 बॅटर बाद झाले, दोन्ही बॅटर हे धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. पहिलं षटक समाप्त झालेले आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर बघितली आपण, अंडर 10 जेव्हा धावसंख्या तुम्ही देतात मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, तर एक चांगलं षटक म्हणता येईल. आणि 2 बॅटर बाद झालेले आहेत, भलेही त्यांना धावबाद करणं यश आलेलं नाही गोलंदाजाला, पण 2 बॅटर बाद होणं ही सुद्धा एक चांगली उपलब्धी म्हणता येईल. तर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान चषक 2024 मेहुल स्पोर्ट्स व वराळ टीव्ही स्पोर्ट्स न्यू 40 ताडाली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतायत आणि खूप चांगली माईक सिस्टीम ज्याने नेहमीच दिलेली आहे की ही स्पर्धा नाही आहे. यापूर्वी सुद्धा इथे एक मेगा इव्हेंट झाला होता धर्मराजा चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा DJ मोनिश, खूप सुंदर माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे, अगदी ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि ओम फोटोज ची लाईव्ह संपूर्ण टेक्निकल टीम, अनिल केनी असतील, त्याचबरोबर डॅशिंग शुभम असेल, भरत पाटील आमचे कॅमेरामॅन आणि विनय आमचे टेक्निशियन खूप चांगले अपार मेहनत घेता एक दर्जेदार प्रक्षेपण पोहोचण्यासाठी आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून. त्याचेही मी विशेष आभार व्यक्त करतोय. विशेष आभार मोनिश DJ यांचा व्यक्त करतोय. या ठिकाणी खूप चांगला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला आमचे विकी टावरे यांचा सुद्धा विशेष आभार. सुभाष धुमाळ यांचा सुद्धा विशेष आभार. समीर ठाकरे यांचा सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सन्माननीय साहेबराव चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सन्माननीय जगनजी चौधरी साहेब आमचे मोहनजी भोईर यांचे मामा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपणही मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. या दरगानात गुळवी साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. या चेंडू सरळ जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 11. मी ते सांगितलेले ज्या ज्या वेळेला इथे स्पर्धा असतात ना, तेव्हा मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते. खूप मोठ्या संख्येने मान्यवर येतात, म्हणून प्रत्येक संघ कॅप्टनला विनंती असणार आहे, तुम्ही आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. याला खरं तर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, पण चेंडू मात्र होते सरळ मिडॉनला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. संघाचा कर्णधार खेळपट्टीवर आहे बिंदास. आणि मी सुरुवातीला विचारायला सांगितलं, बिंदास असा एक खेळाडू आहे तो नेहमीच बिंदास खेळत असतो. बिंदास माळी, त्यानंतर रेग्युलर क्रिकेटमधला बिंदास लसणे, हे 2 असे काही बॅटर आहेत ना, हे नेहमी बिंदास खेळत असतात. यावेळेला पुन्हा खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, चेंडू मात्र जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनला आणि तोपर्यंत बिंदासला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण 2 संघामधील मॅचमध्ये जोशी 11 भादवड B विरुद्ध चौथा एरो मानकोली A या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केला तो चौथा एरो मानकोली A संघाने. यावर थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या झाली 15. आज न्यू 40 संघटनेचे विद्यमान अध्यक्ष
आता गणेश दादा केणी साहेब, त्याचबरोबर यांना नेहमीच नाव घेतलं जिग्या दादा, हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. याला मात्र आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. चेंडू सरळ जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमा पार. 4 धावा. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 19. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्षेत्ररक्षण तुमचं ए दर्जाचा असायला हवं तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळतात. हवा फुलटॉस चेंडू फायदा हवा तसा उचलता आले. चेंडू सरळ जाईल. तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि प्रवृत्त करतोय बिंदास दुसरी धाव घेण्यासाठी. हे फार महत्वाचं असतं. आपल्या स्वतःच्या धावा पळून काढण्यापेक्षा आपला जो समोरचा बॅटर ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ना, त्याच्या धावा पळून काढणे फार महत्त्वाचे. तेच काम या ठिकाणी बिंदास करतोय. प्रवृत्त केलं होतं बिंदासने दुसरी धाव घेण्यासाठी आणि 2 धाव्याने धावसंख्या सुद्धा वाढली. धावसंख्या झाली 21. 21 धावा. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. योगेश लवकर बाद झाला. अभिषेक सुद्धा लवकर बाद झाला. याला मात्र पुन्हा बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क होत नाही. आपण पाहतोय चेंडू फाईन निघाला. खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळते. जोशी माधव बी संघाचं ज्या ठिकाणी खरं तर एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 23. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 बाद 23. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. का 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. श्रीराम आणि बिंदास दोघांमध्ये तालमेल. पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. 15 धावांची पार्टनरशिप. पाण्याची सुविधा. पाण्याबरोबर एक शुभ संदेश सुद्धा आला असेल कॅप्टनचा. स्वतः कॅप्टन बिंदास खेळपट्टीवर आहे. परंतु वरिष्ठ खेळाडू जे कोणी असतात उपलब्ध पॅव्हिलियनमध्ये खेळाडू कक्षामध्ये, त्यांच्या माध्यमातून एक शुभ संदेश सुद्धा येतोय की 2च बॅटर बाद झालेले आहेत. आता तुम्हाला आक्रमक खेळायला काही हरकत नाहीये. हवाई यात्रा तुम्ही करू शकता. तसंही हवाई यात्रा भाडं खूप जास्त झालेलं नाहीये. स्पाइस जेट असेल, किंगफिशर असेल, इंडिगो असेल, भाडं खूप वाढलेलं नाही हवाई यात्रेचं. त्यामुळे हवाई यात्रा करायला काही हरकत नाहीये. इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया असेल, स्पाइस जेटने तर खास सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अयोध्यासाठी. अति कमी दरात आपण प्रवास करू शकता स्पाइस जेटच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वेर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 24. प्रदीप पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. प्रदीप तरे सिनियर. हा चेंडू मात्र कट केलेला आहे. खरं तर पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू मात्र ते थर्ड मॅनला. अरे बिंदास कहा रुकने वाले है. बिंदास धाव घेण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील केलं गेलं धावबादचं. 2 धावा पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट. खास करून बिंदास याची प्रशंसा करावीशी वाटते. कारण जबरदस्त रनिंग बिटवीन द प्रवृत्त केलं जाते बिंदास कडून समोरच्या खेळाडूला, बॅटरला दुसरी धाव घेण्यासाठी. 18 धावांची भागीदारी बघायला मिळते. आणि तो मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असतील तर कुणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. आणि तेच काम या ठिकाणी श्रीराम आणि बिंदास करतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त भागीदारी बघायला मिळते दोघांमध्ये. विकी शेठ काही क्षणासाठी आमच्याकडे थोड्या वेळासाठी रजा घेतील, पण मात्र त्या ठिकाणी उपस्थित असतील.
या स्पर्धेचे प्रणेते आहेत विकी सेठ. विकी सेठ असतील मोहनदादा भोईर या स्पर्धेचे प्रणेते. यावर मात्र अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर बिनधास्त याची खेळी संपुष्टात. मात्र एक चांगली पार्टनरशिप करून बिंदास बाद झालेला आहे. पण बाद होण्यापूर्वी बिंदास यांनी तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आणि 6 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी केली. दीडशेचा स्ट्राईक रेट. आता मात्र विस्फोटक अविनाश येतोय. अविनाश माळी. ओके ओके बर नाही काही बी चाललं आपल्याला. यतीश मात्र येतात त्यांच्या सोबत. ओके ओके ना येणार आहेत ना त्यांचा म्हटलं नाही आला. फोन कर तू. सपना यतीश मात्रे. दरम्यान या ठिकाणी वाईट ऑफ लॉंग ऑफला चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकी सेठ आपल्यास विनंती आहे, आपण थोडंसं मान्यवर कक्षामध्ये यायचंय. विकी सेठ आपल्यास विनंती आहे. सन्माननीय बाला चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अर्थात बाळासाहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आजच्या दिवसाचे आमचे भोजन दाते क्या बात आहे. आज सुरुची भोजनाचा आस्वाद आमच्या सोबत इतर खेळाडू प्रेक्षक घेतील, त्याबद्दल बाळासाहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. विके शेठ यांचं सुद्धा पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. 31 धावा झाले. 31 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपदावर आहे. राऊंड विकेट गोलंदाजी. वा काय फटका खेळलेला आहे. फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जाईल डीप कव्हर सीमा पार. चौकार. नाना स्पोर्ट टेमघर संघाचे सर्वा सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय विजय सेठ चौधरी साहेब, आपल्यास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेवटचा चेंडू बाकी आहे. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत ओळीच्या विद्यमान सरपंच सन्माननीय सौ सपनाताई यतीश मात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तसेच माजी सरपंच निलेशदादा जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. सुप्रसिद्ध उद्योगपती ओळी, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच विष्णूजी पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत ओळीच्या, यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यतीश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. निलेश जाधव यतीश म्हात्रे यांच्याशी बोलायचं झालं तर सुरुवातीला महत्त्वपूर्ण म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. क्रिकेटशी आजही त्यांची जवळीक आहे. ओळी संघातून कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या माहितीसाठी ही मॅच सुरू आहे. जोशी इलेव्हन भादवड बी विरुद्ध चौथा हिरवा मानकोली ए दोन संघामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आज क्षेत्ररक्षण जे आहे ना, खूप खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. पंचांचा 22चा इशारा येतोय. धावा मिळणं हे गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ बघायला मिळालेलं आहे. धावसंख्या झाली 36-36. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. 36 धावा झालेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की 3 षटकामध्ये 36 धावा आणि याचप्रमाणे धावसंख्या जमवली आणि एखादा मोठा फटका लगावला तर 50चा आकडा सुद्धा पार होऊ शकतो.
अंतिम षटक गोलंदाजी कोण करते पाहूया आपण. किरण. किरण. हा चेंडू थोडासा बॅकफुटला आला, कट केला, मग तितकासा ताकदवर फटका बघायला मिळाला नाही. चेंडू सरळ जाते कव्हरला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 37 37. यानंतर टॉससाठी आमंत्रित करण्यात येते म्हणजे नाना स्पोर्ट टेमघर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. कारण अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. याला मात्र अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला, पण मात्र टायमिंग झालं. कारण टेनिस क्रिकेटमध्ये अप्पर कटचा इतका फायदा होत नाहीये ज्याप्रमाणे सीझन क्रिकेटमध्ये होतोय. अप्पर कट म्हटल्यानंतर नाव लगेच समोर येईल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग प्रत्येक फटक्याशी एक खेळ निगडीत आहे. वेलकम सुस्वागतम. मोहनजी गोंड उद्योजक उद्योगपती यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मेहुल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. यावर मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र बॅटरला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 40. चांगली धावसंख्या आजच्या दिवसातली मला वाटतं ही सर्वाधिक धावसंख्या आहे. पहिली मॅच आपण लो स्कोरिंग बघितली होती, त्यानंतर मला वाटतं 36 धावांचं लक्ष होतं आणि या षटकामध्ये या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या बघायला मिळते. हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. स्लॉग हिट आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. एक शानदार दर्जेदार बहारदार जानदार षटकार. ओपिनियन जेव्हा घेतलं तेव्हा बिंदासने सांगितलं होतं, बिंदास माळी याने, की आम्ही 45 ते 50 धावापर्यंत नक्की जाण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी कर्णधाराला साजेशी अशी खेळी सुरुवातीला बिंदास याने केली. त्यानंतर मात्र आक्रमण करताना अविनाशला पाहतोय. स्विच हिटचा फटका आणि सरळ चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला हातात जातोय आणि अविनाशाची विस्फोटक खेळीचा अंत. स्विच हिट किंवा इम्प्रोवाइज फटके तुम्ही खेळायला जातात ना, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं. रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंग अशा प्रकारे इम्प्रोवाइज फटका खेळताना बाद झाला आणि इंग्लंड संघ फायनल मध्ये पराभूत झाला. 20 वर्ल्ड कपला आपण बघितलं पाकिस्तानचा मिसबाउल हक अशाच प्रकारे बाद झाला होता इम्प्रोवाइज फटका खेळताना. कित्येक वेळा असं होतंय. इम्प्रोवाइज फटका खेळताना सुद्धा तुमची नजर असणं फार गरजेचं आहे. कुठल्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे थोडंसं आपण, कारण कसं असतं नजर दुर्घटना घटी. पण अविनाश याने बाद होण्यापूर्वी चांगली फलंदाजी केली. 17 धावांची खेळी केली. 8 चेंडूमध्ये 17 धावा त्याने जमवल्या. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने तो खेळला. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. मात्र अजून चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल का देवानंद. याला स्लोवर 1 चेंडूचा वेग कमी केला होता. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त ढकललं मिड विकेटला. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 48 धावा झाल्यात. 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष. आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन त्याकडे उपस्थित आहेत. नाना स्पोर्ट्स टेमघर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा. दोन्ही कॅप्टन यायचं टॉस बॉक्स मध्ये. नाना स्पोर्ट टेमघर त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट पूर्णा. दोन्ही कॅप्टन यायचंय. सन्माननीय सपनाताई यतीश म्हात्रे आपलं मी हार्दिक स्वागत करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. यतीजी म्हात्रे आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. आमचे निलेजी जाधव एक सुप्रसिद्ध क्रिकेटर सुद्धा आहेत, उद्योगपती आहेत, माजी सरपंच आहेत. यस अरुणजी चौधरी साहेब, आपणास विनंती असेल आपण ही टॉस बॉक्स मध्ये या. अरुणजी चौधरी. यस आमचे सन्माननीय विष्णूजी पाटील त्यांच्या सौभाग्य होते विद्यमान उपसरपंच आहेत ओळीच्या. त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कॅप्टनने यायचे त्वरित.
गावदी स्पोर्ट्स पूर्णा संघाचा अलग अंदाज दिसतोय. देवा टावरे, व्हेरी फेमस पर्सनॅलिटी, वेलकम. येस, देवा टावरे येतात. गावदी स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन, खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय सरपंच, सन्मानित सपनाताई यतीश म्हात्रे यांना विनंती करणारे, आपल्या शुभास्ते टॉस होईल. हे कॉइन आहे, आपल्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? नानास्पोर्ट टेमगरचे काय कॉलिंग असणार आहे, छापा की काटा? छापा. छापा, येस. छापा झालेला आहे. सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त करते. सपनाताई, आपलं विशेष आभार, आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न येते जी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. निलेशजी, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. विष्णूजी, आपलं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करते. टॉससाठी आलात. कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? अतिशय सुंदर आहे. खरोखर वराल देवी मातेची कृपा आहे, मोहनदादा भोयर यांचा आशीर्वाद देखील आहे. चांगलं आयोजन आहे. यावरची मैदान पण व्यवस्थित केलेलं आहे. नाणेफेक जिंकलेले महत्वाचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण किती धावांपण थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि इनिशियल ओव्हरमध्ये कुठल्या गोलंदाजांकडनं खूप अपेक्षा असेल? फिल्डिंग येण्याचा असा कारण की आमच्याकडे गोलंदाज आहेत. रोहिदास इताळकर आहे, विजयदादा चौधरी आहे, मी स्वतः अरुणदादा म्हात्रे आहे, आणखी एक फिल्डर येते आणखी. येस, म्हणजे कमीत कमी धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न असणार आहे. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. देवाटावरे सर्वप्रथम स्वागत. रेग्युलर क्रिकेट असतो किंवा 40+ क्रिकेट असलं की देवाटावरे म्हटल्यानंतर एक जबरदस्त खेळाडू नाव समोर येतं आणि विशेष म्हणजे एक स्पोर्ट्समन स्पिरिटचं नाव नक्कीच समोर येईल. बरं वाटलं आज दर्शन झाल्यानंतर देवाटावरे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय आपण घेतला असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण बॅटिंग करायची आहे. पण तो कसं असतं, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही बॅटिंग करताना मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघाला तुम्ही पराभूत करू शकता. किती धावमान जाण्याचा प्रयत्न असेल? 50. देवाटावरे कुठल्या बॅटिंग सुरुवातीला येतील की मात्र मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल? मी नेहमी ओपनिंगलाच खेळतो आणि ओपनिंगलाच खेळणार. मग नक्कीच बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना या मॅचमध्ये बघायला मिळेल. निश्चित प्रयत्न करणार. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठीचा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती नानास्पोर्ट टेमघर विरुद्ध गावदी स्पोर्ट्स पूर्णा. नानास्पोर्ट टेमघर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी गावदी स्पोर्ट पूर्णा संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण लगेच जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी यापूर्वी सज्ज झालेले आहेत माझे सहकारी समालोचक, कवी, लेखक, समालोचक, त्याचबरोबर सूत्रसंचालक ज्ञानेश्वर चिकणे. स्वागत सन्मान आम्ही करणार आहोत. आता आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर सन्मानित सपनाताई यतीश म्हात्रे, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओवळी, त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. तसेच आमचे यतीशदादा म्हात्रे, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते ओवळी, आणि त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल मान्यवर कक्षामध्ये. यस, ॲब्सोल्युटली, कारण एकत्रित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. हे बाळाशेठ आता बाळा चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते अगदी सपनाताई यतीश म्हात्रे तसेच यतीशजी म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येईल. प्रथम नागरिक ओवळी अर्थात विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सपनाताई यतीश म्हात्रे तसेच समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यतीश म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. त्यानंतर माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत ओवळी निराजी यादव तसेच उद्योगपती ओवळी यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. बालाशेठ यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर विष्णूजी पाटील ज्यांच्या सौभाग्यवती हे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत ओवळीच्या, जे स्वतः समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येईल.
बालासेठ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. नंतर विजयजी पाटील खरं तर गावदेवी क्रिकेट संघाचे वादळ म्हणून त्याचा उल्लेख आम्ही नेहमीच करतोय. विजय पाटील एक काळ असा होता की गावदेवी ओळी संघातून चौफेर फटकेबाजी विस्फोटक फलंदाज त्याची ख्याती होती, म्हणून आज त्यांना आम्ही वादळ म्हणून संबोधतोय. गावदेवी स्पोर्ट्स ओळी संघाचे त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आमचे सन्माननीय साहेबराव चौधरी साहेब यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. यस द्वारकानाथजी गोळवी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर आमचे सन्माननीय जगनसिंह चौधरी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचे, जे खरं तर मामाश्री आहेत आमचे मोहन भोईर यांचे, आणि त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. जगनसिंह चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान बाळाशेठ आपल्या शुभास्ते करतायत. त्यांना मामाजी चौधरी जे रेल्वेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे सर्व्हिस मध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत मामाजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांचा सुप्रसिद्ध उद्योगपती मोहनजी गोंड यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोहनजी गोंड इनका स्वागत और सन्मान करना है. बालासेठ आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मोहनजी गोंड हे उद्योगपती आहेत भिवंडीचे. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मोठे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आणि आपण लगेच जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. पहिलं षटक दरम्यान संपलेलं आहे. पहिलं षटक कंप्लीट झालं. 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 2 फलंदाज नंदू आणि पंडित हे पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. अविनाश गोलंदाजीसाठी येतोय. 49 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकात फक्त 6 धावा. जोशी इलेव्हन भादवड बी संघाच्या. त्यानंतरचा सामना गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि नाना स्पोर्ट टेमघर. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार होईल. अविनाश विलगम. हरिदास पाटील आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. रिवर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाहीये. नक्कीच सीधी उंगली से घी निकला नहीं, उंगली टेढ़ी यहाँ पर की थी लेकिन टेढ़ी उंगली से भी घी निकला नहीं. डॉट एक सिंगल येते. नक्कीच सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागते ती 7. योगेश दलवी लवकर बाद झाला होता, मात्र त्यानंतर अविनाशने लाजवाब फलंदाजी केली. वैयक्तिक 17 धावा केल्या. तोच अविनाश हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलेला आहे. सिंगल येईल. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूची फील्ड करतील. 1 धाव आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 8. शरदजी केणी आम्हाला जॉईंट होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मनोज केणी ही जॉईंट झालेले आहेत. मनोज केणी आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अविनाश माळी ही या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आपलं हे हार्दिक स्वागत. दरम्यान आपण पाहतोय की ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटवर नियंत्रण ठेवावं लागेल. 49चं टार्गेट असलं तरी मात्र अनियंत्रित गोलंदाजी करून जमणार नाहीये.
चौथाईरो मानकोली ए हा संघ मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता जयदुर्ग सुरे श्रद्धांजली चषकामध्ये. पण फुलटॉस हे इथे फुलटॉसवर प्रहार केलेला आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. झेल सुटतोय, बिंदास माळी तिथे आहेत, मात्र सुटलेल्या झेलावर मिळत आहेत 2 धावा. नक्कीच आम्ही सन्मान्य सरपंच सपनाता यतीश म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. यतीश म्हात्रे आपलेही विशेष आभार, निलेजी जाधव आपलेही मी विशेष आभार, विष्णूजी पाटील आपले मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, नक्कीच जेवणाची उत्तम सोय, जेवणाला सुरुवात झालेली आहे, रुचकर जेवणाची सुरुवात झालेली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, तसेच खेळाडूंना विनंती असेल, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण उत्तम जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आज त्यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय आमचे सन्माननीय बाळासेठ यांचं, कारण आजचा जो जे आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेणार आहात त्याचा आजच्या दिवसाचे आनंद ते आमचे सन्माननीय बाळासेठ आहेत आणि त्यांचं सुद्धा आगमन झाले, त्याचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हिंदू संस्कृतीमध्ये दान या गोष्टीला अतिशय महत्व असतं आणि आज नक्कीच अन्नदान केलेलं आहे बालाशेठ. आपण आपलं खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं असं म्हटलं जातं. पंधरा धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. हो, इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर होता. फक्त आणि फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती 16-16. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ अविनाश. या सापवाली दिली होती, स्टेप आउट झाले होते फलंदाज, थोडीशी जागा दिली होती चेंडूसाठी आणि मात्र आपण पाहतोय की डॉट चेंडू जातोय. शेवटचा हा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. 2 षटकं संपली, 8च्या सरासरीने 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. वेलकम संजय पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे सन्माननीय अध्यक्ष. गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाज योगेश दळवी खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी येतोय. हे षटक दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचे. 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. मनोहर जोशी 11B संघाचे सर्व जॉईन झालेले आहेत. आम्हाला आपलं हार्दिक स्वागत आहे जोशी साहेब या स्पर्धेमध्ये. बारा चेंडू 33 ची अजूनही आवश्यकता. महेश आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. फुलटॉस मात्र चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. सिंगल आली. सिंगलच्या बरोबरच आपण पाहतोय की दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केले होते फलंदाजांनी आणि दरम्यान पंच मोरे सरांचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे निर्णय लागतोय की फलंदाज धावबाद आहे. फलंदाज धावबाद आहे. फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 3 बाद 17 अशी धावसंख्या धावपलकावर लागलेली आहेत. मोठा फलंदाज महेश बाद झालेला आहे. अजूनही 32 धावांची गरज आहे.
श्रद्धांजली चषक जयदुर्गा सुरे बी संघाने जो आयोजित केला होता, खूप चांगली कामगिरी केली होती चौथा हिरवा मानकोळी ए संघाने. तिथून त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि नक्कीच वाढलेला कॉन्फिडन्स त्यांच्याकडून या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करून घेतो आहे. चांगली फलंदाजी, त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण, गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. नवीन फलंदाज रवीन खान खेळपट्टीवर येतोय. श्रीरामने वैयक्तिक केल्या होत्या 10 धावा. बिंदासने चांगली फलंदाजी केली होती. 8 धावा बिंदाच्या बॅटमधून आल्या होत्या. अविनाशच्या बॅटमधून 17 धावा आल्या होत्या. एकूणच 48 धावा करून 49 धावांचं लक्ष दिलं होतं. योगेश दलवी, हो चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह. अगदी धावेसाठी संघर्ष करावा लागत आहे. चांगली गोलंदाजी योगेश दलवीकडून. वरालदेव 40+ सिनियर या संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. सन्मान नितीनजी बजागे माजी नगरसेवक, त्याचबरोबर संतोषजी चौधरी, शैलेशजी चौधरी, ॲडव्होकेट हनुमानजी भोयर, आमचे मोहनजी भोयर यांचे बंधू, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेसाठी मोहनजी भोईर यांच्या बंधूंचं सुद्धा फार मोठे योगदान आहे. हनुमानजी भोईर असतील, नरेशजी भोईर असतील, यांचं सुद्धा योगदान आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. यस, मोहनदादा भोईर यांनी कमावलेली ही माणसं नक्कीच त्यांच्या माणुसकीच्या खातर आपण पाहतोय की बरीचशी मंडळी व्यासपीठावर उपस्थित झालेली आहेत. खेळाडूंचं प्रेम, आयोजकांचं प्रेम, तसेच सन्माननीय पाहुण्यांचं प्रेम आपण पाहतोय मोहनदादांवर. आणि त्याच अनुषंगाने आपण ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 31 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. लॉप केलेल्या चेंडूला मात्र जास्त दूर चेंडू जाणार नाहीये. लॉंगन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. सिंगल फक्त येईल. सिंगल डबलने काम होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. वरालदेव स्पोर्ट 40+ सिनियर सर्व पदाधिकारी खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यास रत्नाकरजी शिकवण यांचं आगमन झालेलं आहे. नंदूजी चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दरम्यान डॉट चेंडू, या षटकातील अंतिम चेंडू. योगेश, इथेही चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला टर्न झाला होता. काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय जोशीलन भादवड बी संघ. 3 षटक संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 6.33च्या सरासरीने 19 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूमध्ये करायचे आहेत तब्बल 30. आव्हान नक्कीच कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. यानंतर आपण ऍक्शन मध्ये ज्यांना पाहणार आहोत, देवा टावरे सुप्रसिद्ध उद्योगपती पूर्णा गावती स्पोर्ट पूर्णा संघाचे यांचा सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यस, देवानंद भोईर गोलंदाजीसाठी येतील. श्रद्धांजली चषकामधील तो गोल्डन षटकार आजही आठवतोय आपल्याला. जबरदस्त, सॉरी, बाळ्या मामा चषक कारिवली येथे आजही तो षटकार आठवतोय. काय लाजवाब षटकार खेचला होता. आणि श्रद्धांजली चषकाचा तो परफॉर्मन्स विसरणार नाही होता. पण 1 धाव देऊन 4 फलंदाज बाद केले होते. इथे मात्र खाली राहणारा चेंडू होता. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहतोय की डॉट देवानंद भोईर. जसजशी वय वाढत जाते चालली आहे देवानंद भोईर यांची, खेळ मात्र तसतसा अगदी वाढत चाललेला आहे, चांगला होत चाललेला आहे. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. यस, पायगाव संघाचे नक्कीच मनसुबे उद्ध्वस्त केले होते त्या गोल्डन षटकाराने. स्वयंभू एक्सप्रेस राकेश पाटील याच्या गोलंदाजीवर षटकार. आणि अध्यक्ष साहेबांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं होतं ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे मात्र फक्त आणि फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेलं आहे. खरं तर इथे हार मांडलेली आहे.
प्रतिकार नाहीये, प्रतिकार अजिबात केलेला नाही आज जोशीलोन भादवड बी संघाने. महेशच्या बॅटमधून 2 चौकार आले, मात्र कुठलाही इतर फलंदाज धीर दाखवू शकलेला नाहीये, हिम्मत दाखवू शकलेला नाहीये. शेवटचे 3 चेंडू फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये. ओहो, इथे मात्र युवा स्वीप, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट स्विच शॉट आपण पाहतोय, षटकार. प्रदीपच्या बॅटमधून आलेला हा षटकार. चेंडूची फेक करा. धावसंख्या 26 झालेली आहे, अजून 23 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 2. यस, राकेशजी म्हात्रे जे कालिका माता खारबाव संघाचे ऑलराऊंडर, आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि विशेष म्हणजे आमचे मोहनदादा भोईर यांचे जे साडू आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कालवार गावचे हे कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. चेंडू सरळ जाईल डिपिश पॉइंटला. तर नक्कीच शेवटचा आता मात्र चेंडू शिल्लक असेल. जबरदस्त आज परफॉर्मन्स झाला गवळी सर चौथा हिरो मानकोली ए संघाचा. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये 4 मुंड्या चित केलेला आहे जोशीलोन भादवड बी संघाला. या षटकातील अंतिम चेंडू ते मात्र आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे आणि अशा प्रकारे विजय संपादन या ठिकाणी झालेला आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन चौथा हिरवा मानकोली ए. हार्दिक अभिनंदन अध्यक्ष साहेब. अँड हार्डलक जोशीलोन भादवड बी. हार्डलक उपाध्यक्ष साहेब. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स 17 धावा केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात चांगली बॉलिंग केली होती. फक्त 9 धावा, अष्टपैलू कामगिरी केली होती अविनाश. मॅन ऑफ द मॅच अविनाश, आपण या व्यासपीठावर. येस, अविनाश इज द मॅन ऑफ द मॅच. अविनाश आपण लगेचच यायचंय. अविनाश ज्यांनी 17 धावांची अगदी विस्फोटक खेळी केली 8 चेंडूमध्ये आणि खूप चांगली गोलंदाजी सुद्धा साकारली. फक्त 9 धावा दिल्या. अविनाश इज द मॅन ऑफ द मॅच. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देऊया. राकेश म्हात्रे यांच्या शुभास्ते सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र दयानंद पाटील, प्रोप्रायटर साई ग्रुप एंटरप्राइजेस आणि माजी सरपंच डुंगे. त्यानंतर आम्ही सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आम्ही देणार आहोत. संतोषजी चौधरी आपण द्यायचं ते आम्हाला स्पॉन्सर केले श्री कपिल शरद गायकवाड व उमेश रामदास चौधरी यांचा सुद्धा विशेष आभार. त्यानंतर आकर्षक गिफ्ट नितीनजी बजागे, आमचे माजी नगरसेवक नितीनजी बजागे, आपण आपल्या शुभास्ते आकर्षक गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर केले श्री रवी प्रताप सिंह मॉन्टू यांचा मी विशेष आभार. अविनाश आपण यायचंय पुन्हा एकदा, कारण एक महत्वाचं पारदर्शी घेऊन जायचं आहे, कारण मॅच खूप हिट झाली होती, थंड दिलेल्या याबरोबर अगदी हे कलिंगड यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय. ते आमचे वरालदेव 40+ संघाचे कर्णधार आमचे दत्ताजी पवार यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे आमचे ॲडव्होकेट हनुमान भोईर. आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे, याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे अविनाश. आणि यानंतर अगदी